महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः भारतामध्ये रोजगाराची खूप मोठी समस्या नेहमीच राहिलेली आहे. परंतु आदरणीय मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर स्किल डेव्हलपमेंटला खूप जादा महत्त्व देण्यात आलं आणि त्याच्यामुळे एक नवीन मार्ग हा भारतातल्या युवकांना मोकळा झाला. आपल्याला माहिती असेलच की आदरणीय लोढासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली भारतातल्या इंडस्ट्रीजसाठी जवळजवळ 1,00,000-1,25,000 मुलांना हा रोजगार वेगवेगळ्या कंपन्यांनी उपलब्ध करून दिला महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्याचबरोबर मी मुंबई शहराचा पालकमंत्री आहे. आपल्याकडे जे जर्मनीमध्ये स्टुटगार्ट नावाचं शहर आहे त्याची आणि मुंबईचं सिस्टर सिटी म्हटल्या जातात. आणि त्याच्याचबरोबर मुंबई मीट्स स्टुटगार्ट हा जो कार्यक्रम होता त्याला मी त्यांच्या शिष्टमंडळाचं स्वागत केलेलं होतं. आणि आमची जी राऊंड कॉन्फरन्स झाली, राऊंड टेबल कॉन्फरन्स, त्याच्यामध्ये अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ॲसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. जर्मनीला यावर्षी 4 लाख युवकांची आवश्यकता आहे. आणि मग हे युवक महाराष्ट्रातून जाऊ शकतील का याचं मला खूप, आणि विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रातून, आणि म्हणून मी नुकताच जर्मनीचा दौरा केला. तिथं हे जे स्टेट मी आपल्याला सांगितलं, बॅडन व्युर्टंबर्ग हे जे स्टेट आहे हे जर्मनीतलं सर्वात प्रगत देश आहे. जसं महाराष्ट्राचं स्थान भारतामध्ये आहे तेच त्यांचं जर्मनीमध्ये आहे. मर्सिडीज कंपनी असेल, BMW असतील, अशा सगळ्या मोठ्या कंपन्या ह्या एका स्टेटमध्ये आहेत. त्याच्यामुळे ते अत्यंत संपन्न स्टेट समजलं जातं. त्यांच्या पंतप्रधान महोदय तिथं त्याला मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान म्हणतात, प्राईम मिनिस्टर म्हणतात, आणि जे प्राईम मिनिस्टर असतात त्यांना ते चान्सलर म्हणतात. तर त्यांची भेट झाली आणि त्याच्यानंतर आमची जी ऑफिशियल मीटिंग आहे ती अतिशय छान झाली. आणि ही मीटिंग होण्यापूर्वी त्यांच्याकडे जी सिस्टम आहे जर्मनीमध्ये, त्यांच्यामध्ये 4थी पासून व्यावसायिक शिक्षण दिलं जातं जर्मनीमधल्या मुलांना, जे अत्यंत महत्त्वाचं आहे. पंतप्रधान महोदयांनी सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव केलेला आहे. आणि म्हणूनच हे सुद्धा आम्ही कशा रीतीने त्यांच्याप्रमाणे सिस्टम आपल्याकडे आणता येईल ह्याच्या संदर्भात त्यांचे शिक्षण मंत्री जे आहेत, ज्यांचं नाव शॉपर आहे, त्यांच्याशी चर्चा झाली. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचं होतं की आपल्या मुलांना रोजगार मिळणं. तर तिथं अशी सिस्टम आहे की मुलांना ज्या ठिकाणी ट्रेनिंगला पाठवतात, 3.5 दिवस ते आपल्या शाळेमध्ये शिकतात आणि 1.5 दिवस ते त्यांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये शिकतात. तीच ट्रेनिंग सेंटर या सगळ्या इंडस्ट्रीज मिळून त्या चालवतात आणि त्याला चेंबर असं म्हटलं जातं. आणि ह्या चेंबरची सुद्धा त्यांची समजूत पटली पाहिजे तर आपली मुलं तिथं जाऊ शकतात. आणि त्याच्यामुळे चेंबरबरोबर जी माझी मीटिंग झाली ती अतिशय महत्त्वाची होती. आणि त्या मीटिंगमध्ये त्यांना मी कन्व्हिन्स करू शकलो की 80% लेवलला तरी आपली मुलं ट्रेंड झालेली असतात. म्हणजे आपलं एखादा त्यांच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या एका इन्स्टिट्यूटला मी भेट दिली, एका फर्निचरच्या कारखान्याला भेट दिली, आणि त्याच्यामुळे आपली मुलं त्याच्यामधलं 80-90% शिकलेलेच असतात. फक्त तिथल्या काही सिस्टम्स वेगळ्या असतात. आपला इलेक्ट्रिशियन असेल तर त्याला बेसिक इलेक्ट्रिकल इक्विपमेंटची माहिती असते, परंतु तिथल्या सिस्टम वेगळ्या असतात. ते 110 व्होल्टवर चालतात, त्यांचे स्विचेस वेगळे असतात, त्यांचे प्लग्स वेगळे असतात. आणि हे सगळं आपल्या मुलांना शिकवायला लागेल. त्यांना जर्मन लँग्वेज शिकवायला लागेल. आणि शिक्षण मंत्री म्हणून मी त्यांना जर्मन लँग्वेज शिकवू शकतो. लोढासाहेबांकडे स्किल डेव्हलपमेंट आहे आणि आम्ही दोघेजण मुंबईचे पालकमंत्री आहोत. त्याच्यामुळे माझी पालकमंत्र्यांशी चर्चा झाली आणि त्याच्याचबरोबर आता उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा चर्चा झाली. एक रोजगाराचा मोठा मार्ग हा या निमित्ताने ज्यावेळेला जर्मनीबरोबर आपला करार होईल, सामंजस्य करार करायचा त्यांनी मान्य केलेला आहे. कारण त्यांना हे कन्व्हिन्स करायला लागतं की आमच्याकडे सुद्धा ह्या सिस्टम सगळ्या आहेत, चांगल्यापैकी ट्रेनिंगच्या फॅसिलिटीज आहेत. आणि दुसरं, मी याच्यापूर्वीच एक डिसिजन घेतलेला होता आणि वरळीला आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारण्याचा निर्णय घेतलेला होता. तसंच स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने BKCला एक स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ज्या फॅसिलिटीज निर्माण होतील त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करायच्या, त्यांना आंतरराष्ट्रीय भाषा शिकवायच्या. आपली एक समजूत आहे की फक्त इंग्लिश सगळीकडे बोललं जातं, ही वस्तुस्थिती नाही. जर्मनीमध्ये मी गेल्यानंतर त्यातले 90% लोक जर्मन बोलतात. येताना मी काही टुरिझमच्या प्रोजेक्टना भेट देण्यासाठी फ्रान्सला गेलो होतो, तिथं फ्रेंच बोलतात, त्यांना अजिबात इंग्लिश येत नाही. म्हणजे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना जी मॅनपॉवर पाहिजे ती त्यांना चांगल्या कल्चर्ड देशामधून पाहिजे. आणि भारत हा एक कल्चर्ड देश आहे जिथं चांगली मुलं असतात, जी मुलं चांगली राहतात, दुसऱ्यांनी सांगितलेलं ऐकतात,
त्याच्यामुळे खूप आशा या संपूर्ण जगाला भारताकडून आहेत आणि अशा तऱ्हेचे वेगवेगळे करार आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या सूचनेनुसार भारत सरकारने केलेले आहेत आणि त्याच्यामुळे माझ्या ज्या मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये तिथले जे काउन्सिल जनरल आपल्या भारताचे आहेत मोहित यादव, तर ते मोहित यादव सुद्धा आमच्याबरोबर होते आणि त्या लोकांना सुद्धा खूप आनंद झाला. ॲम्बॅसेडरनी चांगलं असं सहकार्य केलं आणि त्यांना सुद्धा आनंद झाला की प्राईम मिनिस्टर साहेबांनी जो प्रोग्राम ठरवलेला आहे त्याच्या दृष्टीने आपण काहीतरी प्रगती करतोय आणि म्हणून या झालेल्या बैठकीमध्ये MOU करण्याचा निर्णय झालेला आहे. हा MOU झाल्यानंतर असंख्य तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. मी त्याच्यामध्ये 3 टप्प्यामध्ये हे सांगितलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जे इमिजिएटली होऊ शकतं, आमच्याकडे जे अस्तित्वातल्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, आमच्याकडची ही दोन्ही जी सेंटर्स हे पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या सहकार्याने त्यांना पाहिजे तसं ट्रेनिंग दिलं जाऊ शकतं आणि तिसरी गोष्ट आहे ती लॉंग टर्ममध्ये आपण काय करू शकतो. त्याच्यामध्ये आपण स्कूल एज्युकेशनमध्ये समावेश केलेलाच आहे. त्याच्यामध्ये जर्मन, फ्रेंच, ज्या युरोपियन देशांच्या भाषा आहेत त्या शिकवण्याची सोय आम्ही शालेय शिक्षणामध्ये करतोय. शालेय शिक्षणामध्ये आम्ही व्यावसायिक हे आणतोय, म्हणजे व्यावसायिक शिक्षण हा भाग आणतोय जे न्यू एज्युकेशन पॉलिसीचा भाग आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीतच तुम्ही बघितलं तर पुढच्या काळामध्ये रोजगारभिमुख शिक्षण हा पाया जो पंतप्रधान महोदयांनी ठरवलेला आहे त्याचं पहिलं पाऊल महाराष्ट्र उचलतंय, याचा मला अतिशय आनंद आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेबांची खूप इच्छा होती की मुंबईमध्ये रोजगाराची निर्मिती व्हावी आणि महाराष्ट्रामध्ये, आणि तीच इच्छा फडणवीस साहेबांची सुद्धा होती. एका अर्थाने आमचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद ज्या राज्याचं नेतृत्व करतात त्या राज्याला जर ही संधी उपलब्ध होत असेल आणि या माध्यमातून पंतप्रधान महोदयांचं जे स्वप्न आहे विश्वगुरू भारत कसा बनणार आहे, तर जगाला ज्या सेवा लागतात या सेवा ज्यावेळेला आपली मुलं द्यायला लागतील, आपल्याला काही विश्वावर राज्य करायचं नाही, विश्वाचं मन जिंकायचं आहे आणि ते जे पंतप्रधान महोदयांचं स्वप्न आहे ते खऱ्या अर्थाने साकार होऊ शकेल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिलं पाऊल उचलतंय, याचा मला सार्थ अभिमान आहे. आपल्या विद्यार्थ्यांना फायदा असा होईल की ज्या लोक आम्ही ऑलरेडी स्किल डेव्हलपमेंट केलेलं आहे त्यांना लगेच आम्ही एक छोटा कोर्स देऊ जर्मन लँग्वेज शिकवण्याचा. साधारण 6 महिने ते 1 वर्षामध्ये मुलं अगदी परफेक्ट होऊ शकतात. त्यांना आम्ही तिथल्या अर्थात ते लोक सिलेक्ट करतील त्या मुलांना आम्ही तिथल्या स्किल डेव्हलपमेंट देऊ आणि येत्या 6 महिन्यामध्ये ही मुलं परदेशामध्ये जाऊ शकतील. काही मुलं त्यांनी अशीच नेलेली होती, म्हणजे दुसरे एक शहर आहे ज्याचं पुण्याशी सिस्टर सिटी आहे, एक क्रूल्सबर्ग असं त्याचं नाव आहे. थोडंसं त्यांचे स्पेलिंग वेगळे असतात, आपली प्रोनाऊन्सिएशन वेगळे असतात, परंतु या शहरामध्ये सुद्धा मी जाऊन आलो. तिथं त्यांनी ऑलरेडी बुचरचं ट्रेनिंग असतं, म्हणजे जे हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी असतात त्यांना मांस साफ कसं करायचं हे शिकवायला लागतं. ते त्यांनी 10 मुलं तिथं नेऊन त्यांना ते शिकवलं. पण ही छोटी संख्या झाली 10. आपण हजार आणि लाखाच्या संख्येमध्ये ज्याला आपले विद्यार्थी जायला लागतील त्यावेळेला दुसरी एक महत्त्वाची बाब आहे की आपली मराठी आणि इंडियन कम्युनिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी माझं म्युनिकमध्ये स्वागत केलं, स्टुटगर्टमध्ये स्वागत केलं आणि यांनी ही तयारी दाखवलेली आहे की मुलांना जर्मन, एक तर गृहस्थ असे आहेत की ज्यांनी 1 लाख मुलांना जर्मन बोलायला शिकवलेलं आहे महाराष्ट्रातल्या. म्हणजे ही मुलं ऑलरेडी ट्रेंड आहेत, त्यांचं आपल्याला सहकार्य करायला येईल. दुसरं त्यांनी असं सांगितलं की या मुलांची राहण्याची सोय असते, त्यांचं एक पालकत्व हे करायला लागेल. त्याच्यामध्ये संपूर्ण मराठी जे, कारण महाराष्ट्र म्हणून आम्हाला महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि मराठी जी आपली लोकं राहतात स्टुटगार्टमध्ये त्यांची एक मोठी असोसिएशन आहे आणि त्यांनी कबूल केलं की ही मुलं ज्यावेळेला जर्मनीमध्ये येतील त्यावेळेला त्यांना भारतापासून लांब असतात, त्यांचं जेवण वेगळ्या तऱ्हेचं असेल, तर ही सगळी मदत आम्ही करायची तयारी आहे. शेवटी महाराष्ट्र आणि मराठी माणसाची ताकद या निमित्ताने मला परदेशामध्ये सुद्धा बघायला मिळाली. आणि गमतीचा भाग असा आहे की आमचे एक इंजिनियर आहेत आणि त्यांची स्वतःच्या 2 कंपन्या आहेत जर्मनीमध्ये, ओंकार कलावडे म्हणून. त्यांनी ह्या सगळ्या दौऱ्यामधली अरेंजमेंट, आमचे अधिकारी गेल्यानंतर त्यांची सोय, प्रत्येक गोष्ट एवढ्या बारीकपणे बघत होते की मराठी माणसं आपल्या माणसावर किती प्रेम करू शकतात याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांच्या स्वतःच्या कंपनीमध्ये 90 इंजिनियर्स आहेत आणि सगळे भारतीय आहेत. म्हणजे हे जे आहे भारताची जी लिंक आहे जर्मनीशी आजची नाही, जुनी आहे आणि हा एक गेटवे आहे. म्हणजे जर्मनी हा सगळ्यात युरोपमधला पॉवरफुल देश आहे आर्थिकदृष्ट्या आणि युरोपच्या युनियनचं नेतृत्व हा देश करतो. त्यामुळे एकदा तुम्हाला तिथे एंट्री मिळाल्यानंतर इतर जे देश आहेत त्याच्यामधली एंट्री सुलभ होणार आहे आणि संपूर्ण युरोपमध्येच मॅनपॉवरची शॉर्टेज आहे आणि भारतामध्ये प्रचंड स्किल्ड मॅनपॉवर आहे जी गेल्या 5 वर्षामध्ये मोदी साहेबांनी तयार केलेली आहे.
आणि त्याच्यामुळे हे जर कॉम्बिनेशन योग्य रीतीने झालं तर महाराष्ट्र ह्याच्यामध्ये आघाडीवर असेल याची मला खात्री आहे. पण हे फक्त जर्मन भाषेत शिक्षण दिलं जाईल का? जर का जर्मन एकाच लँग्वेजमध्ये नाही, आम्ही कसं आहे की जी लोकांना जर्मनी शिकायचं आहे ते जर्मन शिकू शकतात, ज्यांना फ्रेंच शिकायचं आहे फ्रेंच शिकू शकतात, स्पॅनिश शिकायचं आहे स्पॅनिश शिकू शकतात. शेवटी असं आहे की संपूर्ण युरोपमध्ये आज मॅनपॉवर शॉर्टेज आहे, जपानमध्ये मॅनपॉवर शॉर्टेज आहे. त्यानंतर एक महत्त्वाची चर्चा माझी लंडनमध्ये झाली. तिथं भारतीय वंशाचे तिथले जे मेयर होते त्यांचे चिरंजीव हे डॉक्टर राम म्हणून आहे. हे डॉक्टर राम पंजाबी आहेत, परंतु ते एक असोसिएशन चालवतात, ज्या असोसिएशनच्या माध्यमातून MBBS झालेल्या मुलांना पुढचे डिप्लोमा शिकवले जातात, हेल्थ केअर कशी घ्यायची वगैरे ह्या संदर्भात. तर जपानसारख्या देशामध्ये खूप मोठी मॅनपॉवर शॉर्टेज आहे. आणि हल्लीच आदरणीय पंतप्रधान महोदयांनी जपानबरोबर एक करार केला, त्याच्यामध्ये हे हेल्थ केअर त्यांची घेण्याची सुद्धा संकल्पना त्याच्यामध्ये आलेली आहे. तर मी त्यांना असं सुचवलं की आपल्याकडे BMS झालेलं आहे, MBBSचं शॉर्टेज आपल्याकडे सुद्धा आहे, परंतु BMS झालेली खूप मुलं आपल्याकडे डॉक्टर्स आहेत आणि त्यांना जर अशा तऱ्हेचं हेल्थ केअरचं ट्रेनिंग इथं करता आलं तर ही मुलं त्यांचे जे ज्येष्ठ नागरिक ह्याच्यामध्ये राहतात विलेजेसमध्ये, केवळ जपानमध्ये नाही, जर्मनीमध्ये नाही, जपानमध्ये आहे, इतर देशांमध्ये आहेत. तर हे खूप ह्या स्किल्ड मॅनपॉवरला सुद्धा खूप स्कोप आहे. जसं मी आपल्याला सांगितलं की इलेक्ट्रिशियन पाहिजे, तसे एक्सरे ऑपरेटर्स पाहिजे, CT स्कॅन चालवणारी मुलं पाहिजेत, रक्त तपासणारी मुलं पाहिजेत, वेगवेगळ्या कार्पेंटर्स पाहिजेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे स्किल डेव्हलपमेंट झालं आहे. आणि ज्या वेळेला स्वतः फडणवीस साहेब स्किल डेव्हलपमेंटचं डिपार्टमेंट त्यांच्याकडे होतं त्यावेळेला त्यांनी अनेक कंपन्यांबरोबर करार केलेला आहे. जशा मोठमोठ्या रक्त तपासणाऱ्या कंपन्या त्यांच्याकडे रक्ताचे टेक्निशियनना सेंटर ऑफ एक्सलन्स, त्यांना त्या यंत्रांवर रक्त कसं तपासायचं याचं ट्रेनिंग म्हणजे त्यांनी देऊन ते आपापल्या कंपन्यामध्ये त्यांनी घेतलेलं होतं. पण ह्यांचं जे नेटवर्क आहे ट्रेनिंगचं याचा वापरसुद्धा महाराष्ट्रासाठी करायला आपल्या कंपन्या तयार होतील. त्यामुळे इमिजिएटली आपण हे स्किल डेव्हलपमेंट करू शकू. परंतु तो MOU कसा असावा याच्या संदर्भात लवकरच लोढासाहेबांची माझी आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादांची वगैरे मीटिंग होईल आणि त्याच्यामधून एक चांगला MOU आम्ही असा तयार करू की ज्याच्यामधून लाखो लोकांना परदेशामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होईल. पण या ज्या संधी आहेत ज्या आपण परदेशात आपण पाहतोय त्या आपल्या भारतात का होऊ शकणार नाही? भारतामध्ये ऑलरेडी मी आपल्याला सांगितलं की 1.5 लाख लोकांना आपण एका दिवशी रोजगार दिला, पण लोकांना हे माहिती नसतं. अनेक तरुण असे आहेत की ज्यांना हे काहीच माहिती नसतं. ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन इथे 40,000 नोकऱ्या गेल्या, इथं 20,000 नोकऱ्या गेल्या असं काहीतरी बोलत असतात. त्यांना माहिती नाही की एकाच दिवशी 1.25 लाख नोकऱ्या त्यासुद्धा ह्या सरकारने दिलेल्या आहेत. एकाच दिवसामध्ये राजभवनामध्ये कार्यक्रम झाला, सगळे टॉप इंडस्ट्रियलिस्ट होते आणि 1.25 लाख नोकऱ्या एका दिवशी हे झाल्या. आता त्याच्या भरतीचे तुम्ही बघितलं की जागोजागी मेळावे सुरू असतात, तो त्याचाच एक भाग आहे. आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काम केलं पाहिजे. काम करणारी लोक बोलत नसतात आणि बोलत नसल्यामुळे लोकांपर्यंत हे पोचत नाही. म्हणून मी मुद्दाम प्रेस कॉन्फरन्स घेतली की आम्ही काय काम करत असतो लोकांना कळलं पाहिजे. असे अनेक विषय असतात जे एज्युकेशनच्या संदर्भातले आहे. हा निर्णय जो आहे की परदेशामध्ये जर शॉर्टेज असेल तर आपल्या मुलांना सुद्धा आपण त्यांची भाषा शिकवली पाहिजे. इंग्रजीचा जो आपल्यावरचा पगडा आहे, इंग्रजी आपण ज्यांना शिकवू ते फक्त ब्रिटनमध्ये जाऊ शकतील, कॅनडामध्ये जाऊ शकतील, अमेरिकेमध्ये जाऊ शकतील. इंग्रजी भाषा आली पाहिजेच इंटरनॅशनल कम्युनिकेशन लँग्वेज म्हणून, पण त्या देशामध्ये जाताना त्या देशाची भाषा आली पाहिजे. तर मराठी मुलं ही जगभर राज्य करायला लागतील असं मला वाटतं. आणि मराठी माणसांची काय ताकद आहे ही मी तिथं जाऊन बघितली की तिथं TCS कंपनी जगातली सगळ्यात मोठी कंपनी आहे, तिथंसुद्धा मराठी मनुष्य तिथले इन्चार्ज आहेत स्टुटगार्टमधले. सॉरी, आपण पहिल्यांदा कुठे गेलो? आपण म्युनिकमध्ये पहिल्यांदा गेलेलो होतो. म्युनिकला TCSचं हेड ऑफिस आहे. अनेक ज्या IT कंपन्या आहेत त्यांचे CEOs किंवा ग्लोबल हेड्स हे मराठी माणसं आहेत. ही सगळी मराठी माणसं मला तिथं भेटली. मराठी माणसाची ताकद काय आहे? ही मराठी माणसाची ताकद ही आपल्याला परदेशात गेल्यानंतर समजतं की किती उच्च पदावर आपली मुलं काम करतात. पण पुढच्या काळामध्ये त्या ताकदीचा वापरसुद्धा महाराष्ट्राच्या भल्यासाठी झाला पाहिजे. केसरकर साहेब, ज्या पद्धतीनं तुम्ही भाषेचा विषय काढलात, भाषेवरनं अनेक वाद महाराष्ट्रात झालेले आहेत. मग ही सक्ती आपण बाहेरून जी मुलं येतात किंवा CBSE, ICC, IB बोर्डमध्ये आपण जे मराठी रद्द करण्याचा निर्णय घेतो, मराठी रद्द करण्याचा कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे. हे टीका करताना विरोधक काहीही टीका करत असतात. एक बॅच आपण आज लक्षात घ्या की 9वी 10वीला अजूनही मराठी नाही आहे, कारण आपण आत्ता इंट्रोड्यूस केलं.
8वीला जी बॅच येणार आहे ती बॅच पूर्णपणे मराठी शिकून आलेली नाही आहे. कारण 8वी 9वी 10वी ही 3 वर्ष एकच बॅच. एका बॅचमध्ये विद्यार्थी किती असणार? एका शाळेमध्ये 50 किंवा 100 विद्यार्थी असतील. मग हे 100 विद्यार्थी त्यांच्यापुरतं हे कन्सेशन आहे आणि ते एका बॅच पुरतं आहे. उगाच काहीतरी म्हणायची की मराठीची सक्ती बिलकुल काढलेली नाही, मराठी विषय त्यांना राहणार. फक्त ही जी मुलं आज 7वीमध्ये आहेत ती ज्यावेळेला 10वीमध्ये जाणार तर 10वीमध्ये ती फेल होता का माने केवळ आम्ही सक्ती केल्यामुळे? तर 10वीमध्ये फक्त एका बॅचला हा विषयामध्ये गुणांकन ज्याला म्हणतात ती गुणांकन पद्धत घेता येईल. एवढाच फक्त फरक आहे आणि तो एक बॅच पुरता मर्यादित आहे. जी मुलगं 7वीमध्ये होती गेल्या वर्षी आणि यावर्षी 8वीमध्ये येतील त्यांना 8वी 9वी 10वीमध्ये जाईपर्यंत त्यांना फक्त कन्सेशन आहे. म्हणजे ते मूल ज्यावेळेला 10वीमध्ये जाईल त्यावेळेला ते तयार झालेलं नाही. कारण आत्ता आम्ही त्याला तो विषय दिला ह्या 2 वर्षापूर्वी, त्याच्यामध्ये करोना आला आणि ते मूल ज्यावेळेला 10वीमध्ये जातं त्याला केवळ आम्ही सक्ती केली म्हणून ते मूल नापास झालं तर त्याची जबाबदारीसुद्धा आमच्यावर येईल ना. म्हणजे आज जे मूल 6वीमध्ये आहे त्याला हे कन्सेशन नाही आहे, फक्त 7वीमध्ये एका बॅच पुरतं हे कन्सेशन आहे. अनेक लोकांची कल्पना आहे की 9वी 10वीला सुद्धा कंपल्सरी मराठी आहे, तसं नाही आहे. त्या बॅच वाईज कंपल्शन आहे आणि त्याच्यामुळे आता जी 8वीमध्ये जाणार त्यांना मराठी विषय हा 10वीला घ्यायला लागणार. मग त्या एका बॅच पुरतं ही मर्यादा दिलेली आहेत कारण ते 1ली 2रीपासून शिकलेलं नाही आहेत. याच्या पुढची जी मुलं असतील त्यांना सगळ्यांना ते इंटरनॅशनल, इतर लोकांना तर कंपल्सरी आहेत आपल्या बोर्डाच्या, इंटरनॅशनल ह्याच्यातून जी मुलं होतात किंवा CBSE जी मुलं येतात त्यांनासुद्धा ते 3-4 वर्ष शिक्षण घेतलं तर 10वीमध्ये एका बॅचला कन्सेशन दिलं म्हणजे मराठीची सक्ती काढली. हे जे काही खोटा प्रचार केला होता हा 100% चुकीचा आहे. हे झालं शाळेंच्या बाबतीत, परंतु मराठी पाठांच्या विरोधात देखील काही अमराठी लोकांनी चॅलेंज केलेलं आहे हायकोर्टात, सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून. आणि जो मुंबईच्या बाहेरचा लोंढा येतो, मग तो उत्तर भारतीय असेल, कानडी असेल, मद्रासी असेल किंवा इतर जे कोण लोक असतील रोजगारासाठी येतील, तर त्यांच्याकडून आपण मराठीची अपेक्षा करत नाही. 100% मराठीची अपेक्षा आहे म्हणून मराठी विषय कंपल्सरी केलेला आहे. मराठी दिनाला आम्ही मराठी बोला असं प्रत्येकाला सांगतो. निदान तुम्हाला काम चालावू तरी मराठी आलंच पाहिजे. ज्याला तुम्ही मुंबईमध्ये राहता आणि जो खरा मुंबईकर आहे त्याला मराठी बोलताच येतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही आता शेवटी असं आहे की बाहेरून येणाऱ्या लोकांना बंदी करता येत नाही. संपूर्ण भारत देश एक आहे, घटनाबाह्य होईल ते. त्याच्यामुळे मराठी माणसाला ताकद देणं. मी मुंबईचा पालकमंत्री आहे, अनेक ठिकाणी बघितलं. त्या ठिकाणी मी एक तुळशीवाडी म्हणून आहे, त्यांना त्या कॅम्पमध्ये नेऊन टाकलेलं होतं, ट्रान्झिट कॅम्पमध्ये, आणि त्यांना बिल्डरने काय केलेलंच नाही. 12 वर्षानंतर पहिल्यांदा बिल्डरला नोटीस निघाली कॉर्पोरेशनमध्ये. म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये काय केलं जात होतं, बिल्डरची कशा तऱ्हेने रक्षण केलं होतं ह्याचं एक द्योतक आहे. 12 वर्षामध्ये एक साधी नोटीस नाही निघाली. आपली मराठी माणसं रस्त्यावर आलेली आहेत, त्याला साधी नोटीस नाही निघाली. ही परिस्थिती होती. त्याच्यामुळे मी आता 2 माझ्या ठिकाणी हे झालेले आहेत, संपर्काच्या सभा झालेल्या आहेत. सरकार आपल्या दारी उरलेल्या ह्याच्यामध्ये होईल तर प्रत्येकाला न्याय मिळणार. शेवटी मराठी माणसाला न्याय दिला पाहिजे. मराठीच्या नावावर मतं घ्यायची आणि मराठी माणसाला न्याय द्यायचा. अनेक प्रोजेक्ट रखडलेले आहेत. जवळपास मुंबईत पुनर्विकास प्रकल्प 16,000 रखडलेले आहेत. तर त्यांवर आपण काही 100% पालकमंत्री म्हणून मी कारवाई करायला सुरुवातच गेली. पहिली नोटीस गेलेली आहे. प्रत्येकाला नोटीस जाईल. शेवटी मुंबईच्या लोकांना बाहेर भिरकावून द्यायचं असेल आणि आम्ही मराठी आहोत आणि मराठी मतांवर आमचा अधिकार आहे असं सांगणाऱ्या लोकांना हे खऱ्या अर्थाने डोळ्यामध्ये अंजन टाकण्यासारखं आहे की तुम्ही 12 वर्ष साधी एक नोटीस जाऊ शकली नाही एका विकासकाला. ती मी ज्यावेळेला पालकमंत्री म्हणून मी मीटिंग घेतली. आता मी जो पण मीटिंग घेत नाही, लोकांपर्यंत जात नाही, तो पण हे कसं करणार. आणि म्हणून मी तेवढ्यापुरतं मराठीत ठेवलेलं नाही. सरकार आपल्या दारीपर्यंत. मुंबई ही 100% महिलांसाठी सुरक्षित राहिली पाहिजे. याच्यासाठी प्रत्येक विभागामध्ये जी पोलीस स्टेशन आहेत या पोलीस स्टेशनवर मी स्वतः मीटिंग ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. महिला आणि ज्येष्ठ नागरिक दोघांचं संरक्षण कुठल्याही सरकारने करायलाच लागतं आणि ह्या दृष्टीने महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी थेट संपर्क हा पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून करणार आहे. त्यातली पहिली मीटिंग ही शनिवारी संध्याकाळी 5 वाजता आहे. त्याचं स्थळ निश्चित झाल्यानंतर मी आपल्याला ते सांगेन. साधारणपणे आपल्याकडे हा जेजेचा जो परिसर आहे आणि ज्याच्यामधून आमचे यामिनीताई जाधव निवडून आलेले आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये मी पहिली मीटिंग पोलीस डिपार्टमेंटची लावलेली आहे. प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिकच्या असलेल्या समस्या, महिलांच्या समस्या असलेल्या समस्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात असलेल्या समस्या याच्यामध्ये स्वतः आम्ही सगळे पालकमंत्री लक्ष घालणार आहोत. मुंबई जगातलं सर्वोत्कृष्ट शहर झालं पाहिजे. याच्यासाठी मुंबईची स्वच्छता, केवळ मुंबईच्या रस्त्यांची स्वच्छता किंवा मुंबई चकचकीत होणार नाही, तिथलं सामाजिक जीवन तेवढंच स्वच्छ झालं पाहिजे. या आमचा
प्रयत्न राहील. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलाय, मात्र आता लवकरच विस्तार होतील याचे संकेत स्वतः मुख्यमंत्री यांनी देखील दिले आहेत. आपण मुख्य प्रवक्ते आहात, काय एकूण या सगळ्या संदर्भातली माहिती? कारण अनेकांना उत्सुकता आहे मंत्रिमंडळ विस्ताराची, आपली वर्णी लागेल की नाही याची. एक असं आहे की मुख्यमंत्री जे सांगतात ते फायनल असतं, त्याच्यावर मी परत काय स्टेटमेंट देणं योग्य होणार नाही. माझ्या दृष्टीने सुद्धा ही आनंदाची बाब आहे, कारण आता विधानसभेचं अधिवेशन येतं आहे आणि कॅबिनेट मिनिस्टर म्हणून आम्हाला किती अडचण होते की खालचे आणि वरचे 2 सभागृह आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे लिटरली धावाधाव होते की राज्यमंत्री असले तर ते एक सभागृह सांभाळू शकतात, कॅबिनेट मंत्री एक सभागृह सांभाळतात. आणि त्याच्यामुळे हे खूप रिलीफ हा आम्हा सगळ्या मंत्र्यांना सुद्धा असणार आहे. हे एक्सपान्शन झाल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल झाला आहे, त्याच्यामुळे जे कोण म्हणायचे घटनाबाह्य सरकार अजूनही तेच बोलत आहेत. म्हणजे त्यांचं ज्ञान एवढं आहे की त्यांनी काही वकील एंगेज करून ठेवलेले आहेत. ते वकीलसुद्धा रोज ह्याच्यावर येतात आणि यूट्यूबवर येतात आणि वेगवेगळं काहीतरी सांगत असतात, लोकांच्या मनात कन्फ्युजन निर्माण करत होता. एक तर तुमचं म्हणणं होतं की हे सरकार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने पडलं का? पडलं नाही. त्यांनी अधिकार तो विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे म्हणून सांगितला, जो अधिकार आपल्या इलेक्शन कमिशनचा आहे तो इलेक्शन कमिशनचा आहे म्हणून सांगितला. शेवटी सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये घटनात्मक जी व्यासपीठं आहेत त्यांचे जे अधिकार आहेत ते त्यांनी कायम ठेवलेले आहेत. दुसरी जी मागणी होती की उपाध्यक्षांकडे हे द्या, साफ फेटाळून टाकलेली आहे. ते 7 खंडपीठाकडे पाठवली, त्याच्यामुळे तिथं हार झालेली आहे. सगळीकडे हार कशी होते की मुळातच तुमचं सरकारला कोणी जनतेने मतदान दिलेलं नव्हतं. लोकशाही विरोधी सरकार तुम्ही स्थापन केलं, हरलेल्या लोकांना तुम्ही सत्तेमध्ये आणलं आणि हे जे पाप केलं त्या पापाची किंमत शेवटी कुठेतरी द्यायला लागते. आणि ती दिली तर दुसऱ्याच्या नावाने का ओरडता? आम्ही आमची कामं करतोय, तुम्ही का मग कामं करू शकला नाही? ह्याचं उत्तर तुम्ही जनतेला दिलं पाहिजे. आणि एक राज्य एक गणवेश असं एक संकल्पना आहे, काय संकल्पना? एक गोष्ट अशी आहे की या वर्षीपासून आम्ही ही संकल्पना अस्तित्वामध्ये आणतोय, परंतु काही शाळांनी ऑलरेडी काही ऑर्डर दिल्या होत्या आणि त्या ऑर्डर सुरू झाल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा नुकसान होता कामा नये. म्हणून आम्ही एक असा निर्णय घेतोय की 3 दिवस जो त्यांचा ओरिजिनल गणवेश होता तो 3 दिवस त्यांनी घालायचा आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार. आणि गुरुवार, शुक्रवार, शनिवार हा जो राज्याचा युनिफॉर्म आहे तो त्यांनी घालायचा. राज्याचा जो युनिफॉर्म आहे, आम्ही स्काउट गाईडचा जो हे आहे, आता स्काउट गाईडने जगामध्ये आपला युनिफॉर्म चेंज केला आणि तो स्काय ब्ल्यू शर्ट केला आहे आणि ब्ल्यू कलरची पॅन्ट केलेली आहे. आणि मुलांना स्काय ब्ल्यू कलरचा वरचा टॉप आणि खाली स्कर्ट स्काय ब्ल्यू, किंवा आपण जिथं हे घालतो म्हणजे सरवार कमीज घालतो त्या ठिकाणी त्या तऱ्हेचा ड्रेस हा स्काउट गाईडने सुद्धा केलेला आहे. स्काउट गाईडचं मी का उदाहरण देतो की मुलांना शिस्त 2 गोष्टी असतात. मुलांना एक सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली पाहिजे आणि त्यांना कवायत करायची सवय झाली पाहिजे. त्या दृष्टीने NSS, NCC किंवा स्काउट गाईड हे शाळेमध्ये शिकवलं जातं. तर याच्यामध्ये आपण असा प्रयत्न करतोय की NCCला वेगळा ड्रेस द्यायला लागतो, जो NCC ज्या ठिकाणी युनिट्स आहेत तिथं गव्हर्नमेंट त्यांना ते देत असतं. मध्यंतरी MCC नावाचं युनिट काढलं होतं, हे आता बंद झालेलं आहे, त्याच्यामुळे तिथं आपल्याला काही स्कोप नाही. NSSमध्ये ड्रेस कंपल्सरी नसतो. म्हणजे मुलांनी निदान स्काउट गाईडच्या माध्यमातून तरी हे करावं. आणि त्या ड्रेसवर त्यांनी एक साधा स्कार्फ घातला की त्यांचा स्काउट गाईडचा गणवेश तयार झाला. आम्ही त्यांना बूट देतोय, आम्ही त्यांना सॉक्स देतोय. म्हणजे आपली मुलं शाळेत जाताना एवढी छान दिसतील. अनेक ग्रामीण भागामध्ये अनवाणी मुलं जात असतात, कोणी याचा आजपर्यंत विचार केला नव्हता. म्हणजे आपण मागासवर्गीय किंवा दारिद्र्यरेषेखालची लोकांना गणवेश द्यायचो, इतरांचा आपण विचार करत नव्हतो. आता सगळ्या मुलांना गणवेश मिळणार, ही एक महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडत असताना हे लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातूनच जाऊ शकतं, नाही तर आम्ही काय त्याचा प्रचार करत नाही. हे फक्त सरकारी शाळांना असणार आहे की खाजगी शाळांना सुद्धा? हे सरकारी शाळांना असणार. खाजगी शाळांनी खरा त्याचा विचार केला पाहिजे की आम्ही ह्या खाजगी शाळा काढल्या, 100% पगार आपण शासनाकडून घेतो, इतर खर्च आपण शासनाकडून घेतो, परंतु त्या शासकीय शाळा नसल्यामुळे ती मुलं ह्याच्यापासून वंचित होतात. याचा विचार कधीतरी खाजगी शाळांनी केलाच पाहिजे असं मला वाटतं. शेवटी शिक्षणासाठी म्हणून तुम्ही या संस्था स्थापन केल्या ना, मग त्या मुलांचा तुम्ही विचार करणार नाहीत का? तर याच्यामध्ये मला सगळ्या शैक्षणिक संस्थांबरोबर एकदा बसलं पाहिजे. हा जो काय स्टेटस आहे हा कधीतरी बदलला पाहिजे, कारण त्या जर गव्हर्नमेंट स्कूल असल्या तर त्या मुलांना असं युनिफॉर्म मिळणार. त्या मुलांना आता आपण मोफत पुस्तकं देतो परंतु युनिफॉर्म देऊ शकत नाही, इतर फॅसिलिटीज त्यांना देऊ शकत नाही, त्यांना लॅब्स देऊ शकत नाही. आमच्याकडे ह्या सगळ्यासाठी पैसे असतात केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून, 60-40चा रेशो आहे, परंतु हे मुलांना पोचू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग ह्याच्यासाठी खाजगी
शाळांचे चालक महाराष्ट्राच्या मुलांच्या हिताच्या दृष्टीने पुढे येणार का, हा त्यांचा प्रश्न आहे. ते जर स्वतःहून पुढे आले तर आम्ही त्याचं स्वागत करू आणि मग याच्या संदर्भात काही निर्णय घेऊ. आणि नाही आले तर मग काय निर्णय घ्यायला लागेल. शेवटी मुलांचं हित हे शिक्षणामध्ये सर्वोच्च असतं. केसरकर साहेब, मुळात असं आहे की आता शाळेला अवघे काही दिवस उरलेले आहेत. आनंदाची शिदा आपण देणार होतो दिवाळीला, पण तोपर्यंत दिवाळीच्या काहीतरी आदल्या दिवशी वगैरे असं किंवा दिवाळी सुरू झाल्यानंतर आनंदाची शिदा पोहोचली लोकांपर्यंत. गणवेशाचं देखील असंच होईल असे एक चित्र दिसतंय, कारण का वेळ कमी आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं की काही बहुतेक शाळांकडे निम्मे गणवेश तयार आहेत, ते त्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार. म्हणून तर 50%चा निर्णय मी घेतलेला आहे. आणि हे गणवेश सुद्धा त्यांना म्हणजे पहिलीच्याच मुलांना फक्त नव्याने गणवेश द्यायला लागतात. बाकीच्या मुलांकडे गेल्या वर्षीचे गणवेश असतातच, परंतु हे जे गणवेश 50% आहेत हे त्या शाळांमध्ये तयार केलेले आहेत. आणि मी आता असा सुद्धा विचार करतो की डायरेक्ट कापड पाठवून त्यांनीच तिथं शिवून घ्यावं. एका मुलाचा ड्रेस एका दिवसामध्ये शिवून मिळतो, 2 दिवसामध्ये शिवून मिळतो. फक्त तो महिला बचत गटांकडून शिवून घ्यावा अशी एक अपेक्षा आहे, ती त्यांनी करावी. आणि महिला बचत गटांना सुद्धा माझी अपेक्षा अशी आहे की आम्ही ज्यावेळेला तुम्हाला हा बिझनेस देतोय त्यावेळेला तुम्ही सुद्धा वेळेमध्ये ते पूर्ण केलं पाहिजे. आजच आमचं याचं टेंडर निघतंय. हे पॅक केलेलं मटेरियल हे प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये जाईल, त्या मुलाच्या त्या ह्याच्या साईजनुसार. आणि त्यांना तिथंच त्यांनी ते शिवून घ्यायचं आहे महिला बचत गटांकडून. जिल्हा माविमने ही जबाबदारी घेतलेली आहे. माविम ते वेळेत पूर्ण करेल. आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलं 50% गणवेश तयारच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सांगताय तसं गणवेश मिळाला नाही असं कुठल्याच शाळेत होणार नाही. 50% आजही ते तयार करू शकतात. आणि ज्यांनी ऑर्डर दिलेली नाही आहे ते आमचा जो स्काय ब्ल्यू आणि हे आहे ते त्यावेळी ह्याच्यासह करू शकतात. ज्यांनी दिली आम्हाला न विचारता, त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झाला आहे. त्याच्यावर आम्ही सोल्युशन काढलं आणि त्यांनी गणवेश तयार केले, त्यांचं सुद्धा नुकसान होऊ नये. खरं तर असोसिएशन माझ्याकडे आले त्यावेळेला 30% मी त्यांना त्याच्यामधले तुमच्यासाठी ठेवतो म्हणून सांगितलं होतं. पण नंतर ते पुन्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाने तुला भेटले, त्यांच्याकडून मला निरोप आला. त्याच्यानंतर हा निर्णय आम्ही 50%वर आणलेला आहे. पण एक गणवेश का असा निर्णय का घेण्यात आला? एक गणवेश बघा, ह्याच्यामध्ये शिस्त लागतेच. शेवटी त्या गव्हर्नमेंट स्कूल आहे. वेगवेगळ्या वेश वेगवेगळ्या ह्याला घालायच्या, त्याला कुठलाही नॉर्म नाही. आणि शेवटी मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला स्काउट आणि गाईड कंपल्सरी करायचं आहे. शेवटी मुलांना शिस्त आलीच पाहिजे. परदेशामध्ये तर मिलिटरीचं ट्रेनिंगसुद्धा कंपल्सरी असतं. इथं साधा आम्ही समाजसेवा आणि कशा रीतीने तुम्ही स्वावलंबी बना, कशा रीतीने तुम्ही समाजसेवा करा, कशा रीतीने तुम्ही कवायत करा, सगळं शिकवलं तर चांगलंच आहे ना. गणवेशच्या मागे काही आर्थिक हेतू आहे का? याच्यामुळे 67% बोजा देखील वाढू शकतो सरकारच्या तिजोरीवर, याचा काही विचार करण्यात आलाय? कोणी सांगितलं 67%? कोणी सांगितलं तुम्हाला? हे जे रॅकेट चाललेलं आहे खाली, हे रॅकेट मोडून काढल्यानंतर ह्याच्यातलं रॅकेट मोडून काढलं, तिथं रॅकेटपासून ज्यांना पैसे जात होते किती त्यांनी आदळआपट केली तुम्ही बघितलं ना. तसं टेंडर निघणार आहे, कोणी टेंडर भरू शकतं. टेंडरमध्ये पॉवरलूम केलेलं ह्याच्यासाठी 30%चं हे असणार. त्याच्यामुळे तो बिझनेस डायरेक्ट त्यांना जाणार आणि कोणी त्याच्यामध्ये भाग घ्यावा ना. आम्ही कुठे लिहिलेलं आहे अमुकाने भाग घेऊ नये? ही टेंडर असणार आहे. मुलांना जर स्टँडर्ड कपडे गेले, आज कुठल्या कपड्याचा दर्जा तुम्हाला माहिती आहे का, कशा रीतीचा आहे? समजा आपण त्यांना 80% कॉटन आणि 20% असं जे नॉन क्रीज हे असतं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असतं. अनेक ठिकाणी पूर्णपणे ह्याचा वापर केलेला, पॉलिएस्टरचा वापर केलेला आज देतात. किती तक्रारी आल्यात त्याच्यावर. मग तुम्हाला त्या पॉलिएस्टरपासून मुलांना रॅश येऊ शकतो. अनेक ठिकाणी रिसायकल केलेलं पॉलिएस्टर वापरलं जातं. ह्या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे ISI स्टँडर्ड गव्हर्नमेंटने हे केलेलं आहे. आज ISI स्टँडर्डचा कपडा खरेदी केला जात नाही खालच्या लेवलला. जो मिळतो चीप कपडा तो घ्यायचा. शिवून देणाऱ्यांचं एक स्वतःचे मोठं हे आहे, ते शिवून देतात. आणि कुठल्या दर्जाचे कपडे कोणाला जातात ह्याच्यावर काहीही कंट्रोल नाही आहे. आमचा काय इंटरेस्ट आहे? कोणी ते टेंडर हे करावं. मी अगोदरच सांगितलेलं आहे, खुलं टेंडर आहे, 100 लोकांनी सहभागी व्हा. परंतु त्या दर्जाचा कपडा हा मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याचं स्टिचिंग हे तिथल्या स्थानिक महिलांकडून झालं पाहिजे. हे आमचा दंडक आहे त्याच्यावर. सर, महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात सर पुढच्या वर्षीपासून 100% एक गणवेश असणार. आणि कोणी कुठलीही कंपनी त्याच्यामध्ये भाग घेऊ शकते. पॉवरलूमच्या संदर्भात 30% रिझर्वेशन ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे विशेषतः विदर्भातल्या जिथं कापूस ग्रोईंग हे आहेत, जिथं मिल्स झालेल्या आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात संधी ह्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. पण त्यांना सुद्धा कंपल्सरी आहे की तो दर्जा त्यांनी ठेवायलाच लागेल.
ISI दर्जाचा कपडा आम्ही चेक करणार आणि तोच मुलांना मिळणार. मी सगळं मुलांना द्यायचं हे केलेलं आहे. बूट ह्या वेळेला देणार, सॉक्स देणार. कधी दिले होते मुलांना बूट आणि सॉक्स? त्या मुलांचा तो अधिकार आहे ना. फक्त श्रीमंतांच्याच मुलांनी बूट आणि सॉक्स घालून शाळेत जावं कोणी सांगितलेलं आहे? आणि म्हणून हे जे काय सांगितलं जातं त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही अशी दाखवा की या कंपनीशी आपण टायअप केलेलं आहे सप्लाय करण्यासाठी. अजिबात केलेलं नाही आहे. ई टेंडर निघणार, आजच ते ई टेंडर प्रसिद्ध होणार. त्याच्यामध्ये कुठल्या दर्जाचा कपडा तो हे करणार. त्यानंतर तो कपडा तसं त्यांनी पीससुद्धा कट करून पॅक करून आम्हाला दिले पाहिजेत. म्हणजे वेस्टेजसुद्धा कुठे झालं आणि कपडा एक्स्ट्रा केला असं सुद्धा ठेवलेलं नाही आहे. आणि ह्याच्यावर माझी आता 3री मीटिंग आहे. आज ते फायनल होईल आणि मुलांना दर्जेदार कपडे हे घरच्या घरी मिळतील. एक असं आहे की सर्वच विद्यार्थ्यांना एक रंगाचे कपडे दिले तर मुळात आपण जे रंग वेगवेगळे ठेवतो ते आयडेंटिफाय करण्यासाठी ठेवतो. आता उद्या जर अ शाळेतला विद्यार्थी ब शाळेतही जाऊन बसू शकतो. जर एखादा खोडकर असं बिलकुल तर ब शाळेतला विद्यार्थी अ ते शाळेत. असं तुम्हाला कुठे सांगितलं? सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये सगळ्या गव्हर्नमेंट स्कूलला एकच ड्रेस आहे. सांगलीच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ते CO हुशार होते त्यांनी ते केलं. बाकीच्या COने हे करायला पाहिजे होतं, केलेलं नाही आहे. प्रत्येक जे स्कूलमधली जी हे असेल त्यांची शिक्षण समिती ते आपल्या मनाप्रमाणे तो ड्रेस डिझाईन करतात. त्याप्रमाणे कोण लाल कपडे घालून जातं, कोण पिवळे कपडे घेऊन जातं, कोण हिरवे कपडे घालून जातं. प्रत्येक कमिटी ठरवते त्यांचा ड्रेस. ते शेवटी गव्हर्नमेंट स्कूल आहे, त्याला शिस्त पाहिजेच. महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात अलीकडे बैठका सुरू आहे आणि यामध्ये असं दिसून येते की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही शिवसेना 3ऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना त्यांच्या जेवढे निवडून आलेले सदस्य आहेत त्यानुसारच जागा मिळतील असं चित्र किंवा प्राथमिक चर्चा तर याची आहे असं सांगितलं जातं. नाही, कसं आहे की आज त्यांच्याबरोबर त्यांचे मुख्य कोणच नाही आहेत. सगळे आमदार निघून गेले, सगळे खासदार निघून गेले आणि ते काय जे शिवसैनिक शिल्लक आहेत मूळ शिवसैनिक त्यांना खोटं सांगून त्यांच्याबरोबर ठेवण्यात आलेलं आहे. ते पूर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आहारी गेलेले आहेत. त्यांना स्वतःची कुठलीही मतं शिल्लक झालेली नाही आहेत. दर 8 दिवसातून एकदा ते सिल्वर ओकला जातात. हे कधीही मातोश्रीचं वैशिष्ट्य कधीही राहिलेलं नाही आहे. बाळासाहेबांचा विचार कधीही राहिलेला नाही आहे. सत्तेसाठी म्हणून कधी त्यांनी मातोश्री सोडलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर चालणार. त्यांचे ते विचार आहेत म्हणून माझ्यासारखा मनुष्य शिवसेनेमध्ये आलो नाही तर मी का आलो असतो शिवसेनेमध्ये? भाजपमध्ये जाऊन मी ताबडतोब त्याच वर्षी कॅबिनेट मंत्री झालो असतो. मला 4-5 वर्ष राज्यमंत्री राहायला लागलं. एवढा सिनियर असून सुद्धा का राहायला लागलो? मला उद्धव साहेबांनी स्वतः सांगितलं की हे सिनियर लोक आहेत, बाळासाहेबांबरोबर काम केलेलं आहे, त्याच्यामुळे तुला मी महत्त्वाची खाती देते पण तुला कॅबिनेट द्यायला पाहिजे होतं. मला तर पंतप्रधान महोदयांच्या ह्याच्याखाली मला घेतलं जात होतं ना भाजपमध्ये. ते सोडून मी आलो ना शिवसेनेमध्ये. कशासाठी आलो? बाळासाहेबांचे विचार जे मराठी माणसासाठी आहेत त्याने प्रभावित होऊन मी शिवसेनेमध्ये आलो. मग तुम्ही ते विचारच सोडणार असाल तर मला तुमच्यावर राहण्याची काही गरज नाही आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून त्या विचाराबरोबर ज्याला ते परत येतील त्यावेळेलाच मराठी माणसांनी त्यांचा विचार केला पाहिजे. नाहीतर मी तुम्हाला आजचं उदाहरण सांगितलं आहे. तुमची 25 वर्ष सत्ता होती तर 12 वर्षामध्ये त्या विकासकाला एकदाही नोटीस का गेली नाही तुळशीवाडीतल्या? हा त्यांनी उत्तर दिलं पाहिजे ना. तुमचीच सत्ता होती ना. आणि मराठी माणसं आज ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत. कोणी जाऊन डोंबिवलीला राहत आहे, कोणी काही ट्रान्झिट कॅम्प ज्यांना पसंत नाही एकदा. आणि त्यांच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये दुसरीच लोक घुसली जातात. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मग कधीतरी मराठी माणसाचा विचार होणार की नाही मुंबईमध्ये? नाहीतर मग एवढा मोठा लढा का झाला संयुक्त महाराष्ट्राचा? हा प्रश्न आहे. आणि मग तुम्ही 25 वर्ष बसत होता मग तुम्ही त्या विकासकांना का जाब विचारला नाही? हा सुद्धा प्रश्न आहेच ना. पालकमंत्री म्हणून मी जाब विचारला पाहिजे. मग तुमच्याकडे तर महापालिकेची सत्ता होती, का नाही नोटीस गेली त्यांना एवढ्या दिवसात? सर केसरकर साहेब, शिक्षकांनी मागणी केलेली आहे की फेरविचार व्हावा एकसारख्या गणवेशावर. शिक्षकांनी मागणी काय? शिक्षकांनी आपलं शिकवण्याचं काम करावं. सरकार आपलं काम करेल, शिक्षकांनी आपलं कामं करावी. शिक्षकांना सगळ्या सुविधा मी दिलेल्या आहेत. 61,000 शिक्षकांना एका वेळेला मेन स्ट्रीममध्ये घेतलेलं आहे. मर्यादा अशा असतात की शिक्षकांनी कसं शिकवायचं ह्याच्यासाठी मी आता प्रत्येक वहीमध्ये एक पान घातलेलं आहे. त्याच्यामध्ये शिक्षक कशा रीतीने नोट्स देतात हे सुद्धा आम्ही चेक करणार आहोत. शेवटी मुलांना शिक्षण मिळणं हा आमचा अधिकार आहे आणि तो आमचा अधिकार आहे. तो मुलांच्या वर आमचं फुल कॉन्सन्ट्रेशन असणार. हे करत असताना ज्या ज्या त्यांच्या समस्या होत्या सगळ्या मी समजून घेतल्या गेल्या 8-9 महिन्यामध्ये. ते केंद्र प्रमुखांची जागा रिक्त होती, त्या ठिकाणी केंद्रप्रमुखांच्या जागा हे करून दिलेल्या आहेत. त्यांच्या इतर काय मागण्या होत्या सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. त्यांची 10, 20, 30ची मागणी ही सुद्धा आता आपण ह्याच्यामध्ये घेतोय. त्याच्यामुळे शिक्षकांच्या बाबतीत मी त्यांना गुरु म्हणून पूर्ण हे दिलेलं आहे. परंतु त्यांनी सुद्धा कुठल्या गोष्टीमध्ये इंटरफिअर करावं याला मर्यादा आहेत. कारण आज सुद्धा त्यांचे अधिकार नाहीच आहेत, स्कूल कमिटीचे अधिकार आहेत.
मग स्कूल कमिटीचे अधिकार असताना ते असं का बोलतायत? सोलापूरला एक लॉबी आहे जी मोठ्या प्रमाणात ड्रेस तयार करते आणि केंद्र शासनाचं धोरण आहे की त्या जिल्ह्यामधल्या महिला बचत गटांनी हे केलं पाहिजे, तर त्यांनी ते करावं. त्यांनी रेडीमेड गार्मेंटची फॅक्टरीज चालवाव्या. आमचं काहीच ऑब्जेक्शन नाही आहे. ही काय माझी पॉलिसी आहे का? ही केंद्र शासनाची पॉलिसी आहे की महिला बचत गटांना काम मिळालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे सोलापूरची लोक अशी जर लॉबी तयार करत असतील तर माझा हा निर्णयसुद्धा बदलायला लागेल. त्यांना मी पूर्ण हे दिलेलं आहे. त्यांचे माझ्याकडे रिप्रेझेंटेशन आल्यानंतर आणि सोलापूरचे जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितल्यानंतर मी 30% जर रिझर्वेशन ठेवलं होतं तयार झालेल्या कपड्यांवर, आता ते 50%वर नेलं आहे. आणि तरी जर असं काही ते दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतील तर मग लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्या मुलांना कमी दर्जाचे कपडे द्यायचे की आपण त्यांना योग्य दर्जाचे कपडे द्यायचे. कारण एक चांगल्या तुम्ही जर हे घेतला चांगल्या कापडा असलेला ड्रेस तर तो 3-3, 4-4 वर्ष तो ड्रेस तसाच राहतो. हे मी स्वतः बघितलेलं. मी सुद्धा शाळेमध्ये जाताना जनरल स्कूलमध्ये गेलेलो आहे. तिथले युनिफॉर्म आणि आमच्याकडे 5-5 गाड्या असताना सुद्धा मला चालत आमचे वडील पाठवायचे. एवढ्या शिस्तीमध्ये मोठा झालेला मी तरुण आहे. त्याच्यामुळे कधी हे मी बघितलेलं नाही आहे. मी स्वतः चालत जायचो, स्वतः ते खाकी पॅन्ट आणि सफेद शर्ट घालायचो. आम्ही हे पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मुलांकडे बघताना सुद्धा मला जशी माझ्या वडिलांनी शिस्त लावली तशी शिस्त सगळ्या मुलांना लावणं ही माझी हा निर्णय घ्यायला उशीर झाला असं वाटत नाही का तुम्हाला? हा, उशीर आणि बरोबर ह्याचा प्रश्न नसतो. मुळात ज्या वेळेला हे होतं म्हणजे लोकांना देत नव्हतं सगळ्या लोकांना, त्याला एका तरी संघटनेने माझ्याकडे आलेत का की सर्व मुलांना गणवेश द्या म्हणून? थोरात साहेबांची जी संघटना आहे त्यांनी पहिल्यांदा हे म्हटलं की आम्ही ज्यावेळेला मुलांना गणवेश वाटतो त्यावेळेला शेजारच्या मुलाचं हिरमुसला होतो कारण त्याला गणवेश मिळत नाही. एकाच संघटनेच्या प्लॅटफॉर्मवर मला सांगितलं आणि सर्व संघटनांची तीच मागणी होती की सर्व मुलांना द्यावे. परंतु मी स्वतःहून दिलं. माझ्याकडे संघटनेची मागणी येण्यापूर्वी मी सगळ्या मुलांना गणवेश दिले, सगळ्या मुलांना बूट देतोय. त्याच्यामुळे जो मंत्री एवढे निर्णय घेतो त्याच्याबद्दल काहीतरी बोलावं आणि ते सुद्धा व्यापाऱ्यांनी इन्स्टिगेट करून बोलावं. ह्याच्यासारखं दुर्दैवाचं काहीच नाही. मी कुठल्या व्यापाऱ्यांसाठी इथं बसलेलो नाही, मी महाराष्ट्रातल्या मुलांसाठी इथं या खुर्चीवर बसलेलो आहे. सध्या जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. याला सर्वस्वी जबाबदार सीएम आणि डेप्युटी सीएम आहेत असे आरोप अजितदादांनी केले. त्र्यंबकेश्वर मध्ये जो कापूर पेटवण्याचा प्रकार होता हा पूर्वीपासून होतोय असं तिथल्या स्थानिकांचं लोक असताना राजकीय व्यक्ती तिथे जाऊन कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असल्याची टीका होते आणि तेही सत्ताधारी आहेत असं अजितदादा म्हणतात. हे बघा, मला काय मी त्र्यंबकेश्वरची माहिती घेतलेली नाही, म्हणजे ऑफ हँड मी काही सांगायचं. परंतु अजितदादा एक जबाबदार विरोधी पक्षनेते आहे. आता त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्यावर किती दबाव आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे त्या दबावापोटी जर काय ते असं बोलत असतील तर ते वेगळं आहे. परंतु अजितदादा नेहमी पॉझिटिव्ह राहिलेले आहेत. त्याच्यामुळे ते नेहमीच पॉझिटिव्ह राहतील अशी अपेक्षा आहे आणि त्यांचं पॉझिटिव्ह मार्गदर्शन आम्हाला सरकारमध्ये चालवताना लाभेल अशी सुद्धा आमची अपेक्षा आहे. उद्धव ठाकरेंनी मिशन अंडरग्राऊंड असं सुरू केलेलं आहे. नाही, सरकार चालवण्याच्या संदर्भात आणि निर्णय घेण्याच्या संदर्भात ते नेहमी पॉझिटिव्ह असतात. त्यांनी बघा कोर्टाचा निर्णय अगोदर सांगितला पॉझिटिव्हली की हे सरकार पडणार नाही. सरकार पडलं नाही, बरोबर. उद्धव साहेब दिवस रात्र सांगायचे, आदित्य साहेब दिवस रात्र सांगायचे, परंतु विरोधी पक्षामधले एकमेव अजितदादा जे सांगायचे की हे सरकार कुठल्याही परिस्थितीत पडणार नाही. मग ते पॉझिटिव्ह म्हटलं पाहिजे ना. सरकार चाललं पाहिजे. उगाच गोंधळ करायचा, हरलेल्यांना सत्तेवर घ्यायचं, याला काय अर्थ आहे सांगा? उद्धव ठाकरेंनी मिशन अंडरग्राऊंड सुरू केलेलं आहे. चावडीवर जाऊन काही गुप्त हे म्हणजे उद्धव ठाकरेंनाच ती माणसं माहीत आहेत अशा पद्धतीची लोक आहेत. ती ग्रामीण भागात जातील, खेड्यापाड्यात जातील, लोकांना माहिती सांगतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे त्यांनी काय काम केलं, आता सध्या काय. मला आनंद झाला. मला सुद्धा एकदा सांगा की उद्धव ठाकरे साहेबांनी काय काम केलं महाराष्ट्रासाठी. एकदा तर आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे ना. आम्ही त्यांना सारखं सांगत होतो हे करा हे करा, कोकणासाठी पर्यटन करा. पर्यटनाचा एक प्रकल्प आणला का आदित्य ठाकरेंनी? 2.5 वर्ष राहिले पर्यटन मंत्री. पर्यटन जिल्हा कुठला आहे? सिंधुदुर्ग जिल्हा आहे. अहो, साधी मी सांगितली सबमरीनसाठी पैसे मी दिले होते ज्यावेळेला मी अर्थ खात्याचा मंत्री होतो. ते पाणबुडी पाण्यात बुडेल असं ते सांगतात. पाणबुडी पाण्यात बुडण्यासाठीच असते, ठीक आहे, तरंगण्यासाठी, सरफेसवर चालण्यासाठी असते. काहीही बोलायचं, काहीही करायचं. ह्याला शेवटी तुम्ही आज मला प्रश्न विचारला, मी तुम्हाला सांगतो 2.5 वर्षामध्ये काय केलं सांगा ना. आणि म्हणून काय बघा, मला कोणावर टीका करायची नाही. आम्ही काम करतोय. ते आज मी मुलांच्या रोजगारासाठी जर्मनीला गेलो. मला काय गरज होती सांगा? मी इथं बसून काही स्टेटमेंट करू शकलो असतो. आम्ही स्टेटमेंट करत बसत नाही. जर्मन लोकांना कन्व्हिन्स करणं किती कठीण असतं माझ्यावर गेलेली टीम तुम्हाला सांगू शकतील, सचिव सांगू शकतील, आमचे त्या ठिकाणचे राजदूत सांगू शकतील. ही कामगिरी करून मी आल्यानंतर सुद्धा त्याची किंमत नसेल. 40,000 रोजगार देणारा हे गेला म्हणून आदित्यने किती हे घेतल्या.
आम्ही ते सुद्धा आणू ना पुन्हा, नवीन नवीन इंडस्ट्रीज आणू आम्ही. आज जर तुम्ही 20,000 लोकांचा, आज मी 4 लाख लोकांच्या रोजगाराची व्यवस्था करणार. एक ही सवाल है, कल केजरीवाल आ रहे हैं मुंबई में, उद्धव ठाकरे से भी मुलाकात करेंगे और वो तो दिस इज द सेकंड टाइम ही इज कमिंग इन मुंबई. देखिए उनको आना चाहिए, क्योंकि उद्धव साहब जो भी उनके पास आता है उनको आप में समावेश करके लेते हैं. कल मैंने देखा कि कर्नाटक की सरकार आके आने के बाद हर जगह पे वो इसके बोर्ड लगे हुए थे. कल मैं सबब में गया था, उस पर किनके नाम है नीचे वो आप देख लीजिए, एक विशिष्ट समुदाय के नाम है. और अगर वो समुदाय, मैं किसी भी समुदाय को अलग नहीं समझता, हम लोग सेक्युलर है, हम सबको साथ में लेके जाए. लेकिन ये क्यों हो रहा है, आप जाइए सबब में, सबका फोटो निकालिए और देखिए ये क्यों हो रहा है. तो आपको एक विशिष्ट समुदाय की वोट्स चाहिए, इसलिए अगर उद्धव ठाकरे एडजस्टमेंट करते हैं तो बाला साहब उसके बिल्कुल खिलाफ थे. ऐसे किसी समुदाय को कांग्रेस ने इकट्ठा करने की कोशिश की, वही उनका आरोप था. सबको एक जैसा आप ये दीजिए, न्याय दीजिए, ये उनकी मांग थी. लेकिन ये ऐसा नहीं कर रहे. उनको वोट की राजनीति करने, और वोट की राजनीति करके इस देश का नुकसान हुआ है. फर्स्ट टाइम ये वोट की राजनीति बंद करने का अगर किसी को क्रेडिट होगा तो आदरणीय नरेंद्र मोदी जी को है. और अगर वही वो वापस लाना चाहते हैं तो देश और ये देश की जो जनता है उनके कभी भी माफ़ नहीं करेंगे. एक व्यक्ति को पराभूत करने के लिए आप इकट्ठा आते हैं, आपकी विचारधाराएं अलग है, आप विशिष्ट समुदाय की तरफ ये करना चाहते हैं. वोट के लिए किसी भी समुदाय को मत देखिए, उन्हें वोटर की तरफ से दे देखिए, उनको मानवीय दृष्टि से देखिए. इतना ही मेरा कहना है. साहेब, केजरीवाल हे आता मुंबईत येत आहेत, विरोधकांची कुठेतरी एकजूट होताना पाहायला मिळत आहे, कसं पाहताय? अहो, एकजूट कशासाठी की पंतप्रधान आज जगाच्या पातळीवर पोहोचलेले आहेत, भारताला न्याय देत आहेत, भारत बदलतोय, मेक इन इंडिया चालू झालेला आहे. आपल्या गाड्या, बुलेट ट्रेन सारख्या गाड्या आपण आपल्या राज्यामध्ये तयार करतोय. अनेक ज्या आपण वंदे भारत ट्रेन इथून सुद्धा सुरू झालेल्या आपण बघता. मी ज्याला परदेशामध्ये गेलो तिथल्या ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनमध्ये काहीही फरक नाही आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची निर्मिती आपण आपल्या भारतामध्ये करतोय. कोणामुळे करतोय? मोदी साहेबांच्यामुळे. मी जर्मनीला का जाऊ शकलो? 5 वर्षापूर्वी स्किलिंगची मुवमेंट ही मोदी साहेबांनी सुरू केली. अनेक मुलांना प्रशिक्षित केलं. आज त्यांना रोजगार पाहिजे, पण त्यांना स्किलअप कोणी केलं? मोदी साहेबांनी केलं. म्हणून मी अभिमानाने जाऊ शकलो परदेशामध्ये. आपल्या मुलांनाही कळलं पाहिजे, मुलं जागृत झाली पाहिजे. असलं जे घाणेरडं राजकारण करणारे राजकारणी असतात यांच्यावर बॅन तरुण पिढीने घातला पाहिजे. तुम्ही काय केलं आयुष्यभर हे त्यांना विचारलं पाहिजे. भारताला किंमत का नव्हती ही त्यांना विचारलं पाहिजे. आणि ही भारताची किंमत जर मोदी साहेबांनी आणलेली असेल तर मग तुम्ही सगळे एकत्र का आलाय? तुमच्या आपापल्या राज्यामध्ये तुम्ही काय केलेलं आहे? हे सगळे प्रश्न विचारले गेले पाहिजेत. त्यांचा उपमुख्यमंत्री आज जेलमध्ये आहे. त्यांनी स्कॅम केलं, ते दारूचं स्कॅम केलेलं आहे, त्याच्याबद्दल प्रश्न त्यांना विचारलं पाहिजे. आणि दारूचं स्कॅम केलं तसंच आपले गृहमंत्री गेले जेलमध्ये, त्यांचं मंत्रिपद कायम होतं. नवाब मलिक जेलमध्ये आहेत परंतु सरकार पडेपर्यंत त्यांचं मंत्रिपद कायम होतं. ही तुमची नीती आहे. ही नीती कोणीही जेलमध्ये असताना त्यांना मंत्री आम्ही ठेवलेलं नाही आहे. कोणावर आरोप असतील तर ते आरोप ज्यावेळेला सिद्ध होतात त्यावेळेला ईडीमध्ये कोणाला अटक केली तर ईडीच्या कोर्टाच्या समोर जायला लागतं आणि कोर्ट त्यांना कस्टडी देतं किंवा कोर्ट त्यांना जेलमध्ये पाठवतं. ईडी कोणालाही जेलमध्ये पाठवत नाही. त्याच्यामुळे पुरावे सादर करायलाच लागतात त्या कोर्टाकडे. आणि तुमच्यावर ज्यावेळेला पुरावे आमच्या कोणावर सिद्ध झाले आणि कोण जेलमध्ये गेले दाखवा ना. आरोपाचा हे बघा, मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो की आरोप असल्यानंतर आपल्याला आपली बाजू कोर्टासमोर मांडण्याची संधी असते. ईडी असेल, सीबीआय असेल, त्यांच्यासमोर आपली बाजू मांडण्याची संधी असते. तुम्ही सुद्धा मांडा ना व्यवस्थित. काल ईडीच्या समोर जयंत पाटील साहेब गेले, त्यांनी आपली बाजू व्यवस्थित मांडली, त्यांना काही होणार नाही. असं कुठे आहे? ईडीच्या नोटिसा आलेल्या नाहीत, इन्कम टॅक्सच्या नोटिसा आलेल्या नाहीत, सीबीआयच्या नोटिसा आलेल्या नाहीत, प्रत्येकाला गेलेल्या आहेत ना. मग गेल्यानंतर त्यांनी व्यवस्थित सिद्ध करून दाखवलं पाहिजे की ही ह्याच्यातली वस्तुस्थिती आहे, त्यांना काही होणार नाही. तुम्ही असं का म्हणता? आम्ही कुठला मंत्री दाखवा की ज्याच्यावर आरोप करून त्याला जेलमध्ये टाकलं आणि तरी त्याचं मंत्रिपद काढून घेतलं नाही. ज्याला आरोप केला जातो त्यालाच मंत्रिपद काढून दिले. हे पहिल्यांदा झालं त्यांच्या सरकारमध्ये की आरोप झाले, जेलमध्ये गेले, पण मंत्रिपद कायम होतं. तर भारताच्या इतिहासामध्ये कुठेही झालेलं नाही. जे ह्या प्रगतिशील महाराष्ट्रामध्ये घडलं ही वस्तुस्थिती आहे.
सर, नाणार आणि बारसूच्या विरोधानंतर आता तळ कोकणात म्हणजे दोडामार्गमध्ये देखील चाचपणी केली जाते प्रकल्पासाठी अशी माहिती मिळते. काही दिवसांपूर्वी देखील स्थानिक वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या, मोठ्या दिल्लीतील एका उद्योगपतींनी त्या ठिकाणी येऊन नाही, उद्योग जर कोकणामध्ये आणायचेच नाही आणि कोकणातल्या माणसांनी कायम उपाशी राहायचं असं जर तुमचं म्हणणं असेल की उपाशी पोटी असल्यानंतर हे आम्हाला मतदान करतात असं जर त्यांचं मत असेल तर ते उद्योग आणणारच नाहीत ना. एकदा उद्योग आले की लोक हुशार होतात, स्वतः कमवायला लागतील आणि मग तुमच्या मागे धावणार नाहीत. ते कोकणातल्या माणसांना सुद्धा रोजगार मिळाले पाहिजेत. मी सुद्धा नेहमी प्रत्येक उद्योगपतीला सांगत असतो कोकणामध्ये इंडस्ट्री आणा म्हणून. आमच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोल्युशन मेकिंग इंडस्ट्री येऊ शकत नाही. त्यामुळे दोडामार्गला जागा शोधताय ते म्हणणंच मुळात चुकीचं आहे. दोडामार्गला अम्युजमेंट पार्कचा प्रकल्प येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ती गव्हर्नमेंटची लँड आहे. त्याच्यामधून जवळजवळ काही हजार मुलांना 5-10 हजार मुलांना नोकऱ्याची हे आहे. आता मी जाऊन हे डिस्नीलँडचं हे बघून आलो. त्याच्यामध्ये तशीच सिच्युएशन आहे की त्यांनी आर्टिफिशियल लेक तयार केला आहे आणि त्याच्यामधून ते अमेरिकेमध्ये घेऊन जातात. आता नेणारं जहाज अमेरिकेच्या सारखं ते डिझाईन केलेलं आहे. तसं जहाज जर आमच्या तिलारीला लागलं आणि त्याच्यामधून त्यांनी अशा भागामध्ये नेऊन ठेवलं की जिथं जुनी अमेरिका निर्माण केलेली आहे तर निसर्गाची कुठली हानी न होता तेवढं केवढं मोठं पर्यटन चालू शकेल. डोळस मनाने पर्यटनाकडे बघायला शिका आणि मग त्याच्यामधून रोजगार आणायला शिका. मग मी आताच प्रश्न विचारला की 2.5 वर्ष पर्यटन मंत्री होते आदित्य ठाकरे, काय केलं कोकणासाठी, काय केलं कोकणासाठी याचं उत्तर दिलं पाहिजे ना. कोकणाची लोक तुम्हाला मतदान करतात ना, साधी भेट तरी कोणाला दिली का, साधे कुठले निर्णय घेतले का. म्हणून मी सांगू शकतो तुम्ही पर्यटन मंत्री होता ना, पर्यटन खातं होतं तुमचं, कोकणासाठी काय केलं सांगा तुम्ही लोकांना. नुसते नेमायचं तिथं काहीतरी कृषीचं धोरण निर्माण केलं, कृषी पर्यटनाचं धोरण तयार केलं. किती कृषी पर्यटनाचे हे का तुमच्या काळात झाले मला दाखवा. काही नाही, तुम्ही पॉलिसीज तयार करू शकला नाही. आज लोढासाहेब त्याच्यासाठी प्रयत्न करतायत. मग आमच्यासारखा मनुष्य जर म्हटलं की बा आम्हाला कोकणामध्ये हे करायचं आहे. काल मी जाऊन सबमरीनचं, आत्तासुद्धा तिथं माझी टीम बसलेली आहे, सबमरीन कुठे मिळतात, सबमरीन कशा चालतात सगळ्याचा अभ्यास करतो. आणि मी स्वतःच्या खर्चाने गेलो, मी ह्याने नाही गेलो गव्हर्नमेंटच्या खर्चाने. तरी पण आम्ही म्हणतो की कोकणामध्ये पहिली सबमरीन आली पाहिजे. मी 4 वर्षापूर्वी पैसे दिले. केरळची सबमरीन बांधायचं काम चालू आहे, तिथं जाऊन बघावं त्यांनी. लाजा नाही वाटत त्यावेळेला. केरळची सबमरीन का झाली आपल्या अगोदर? 65 लाख कोटी रुपयाला मान्यता दिली मी ज्यावेळेला मंत्री होतो त्यावेळेला. हाय पॉवर कमिटीची मान्यता आहे. आदित्य ठाकरेंना एकदा तरी नेऊन दाखवलं पाहिजे की केरळची पाणबुडी तिथं तयार होते. तुमची 4 वर्षापूर्वी का नाही झाली? का नाही करू शकला तुम्ही पाणबुडी? महाराष्ट्राचं नाव भारतभर झालं असतं की नाही पहिली पाणबुडी आणली म्हणून. अशी लोकांना मंत्री करण्यापूर्वी विचार केला पाहिजे, ज्यांनी कधी आमदार झालेले नाही आहेत, त्यांना अनुभव नाही आहे. ते काय वाईट नाहीत, मी त्यांना कधी वाईट म्हणणार नाही. परंतु केरळची पाणबुडी मी जर 65 कोटीला, मी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट दाखवतो, हाय पॉवर कमिटीची मान्यता आहे 65 कोटी रुपयाला. मग आदित्य ठाकरे 2.5 वर्षामध्ये ती पाणबुडी का नाही आणू शकले? उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला आणि कोकणच्या जनतेला द्यायला लागेल ना. मग केरळची आज का तयार होते? उत्तर द्यायला पाहिजे त्यांनी. छत्रपतींचा विचार म्हणजे